मित्रांनो, मे महिन्याच्या ज्या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्या शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागलेली आहे ती अवकाळीने जे नुकसान झालेले आहे त्याच्या भरपाईची। परंतु मित्रांनो, मोठमोठे आश्वासन झाले, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात इंस्टाला मेसेज आले, काही शेतकऱ्यांनी कमेंट सुद्धा केल्या की बाबा मे महिन्याची अवकाळीची ती नुकसान भरपाई ती कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल त्याबद्दल थोडंसं बोला। तर मित्रांनो, मोठमोठे आश्वासन आले। देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं की तातडीने जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे पंचनामे तातडीने होणार, तातडीने 8 दिवसाच्या आत पंचनामे होणार, 8 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होणार। कृषी मंत्री कोकाटे यांनी सुद्धा मोठमोठे आश्वासन दिले। आश्वासनांच्या फ्लोमध्ये त्यांनी जस्ट म्हणले की बाबा तुमचे काय ढेकळाचे पंचनामे करायचे का, असं देखील त्यांनी वाक्य बोललं, म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा केली एक प्रकारची बोलायचं झालं तर मित्रांनो, शेतकऱ्यांना सुद्धा वाटलं, एवढे मोठमोठे आश्वासन दिल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं की 8 दिवसाच्या आत पंचनामे होणार, 8 दिवसाच्या आत आमच्या खात्यावर रक्कम वितरित होणार। परंतु मित्रांनो, जे शेतकरी हुशार आहेत, ज्या शेतकऱ्यांना या राज्य सरकारविषयी माहिती झालेली आहे, जे सरकार फक्त आश्वासनांचा पाऊस पाडतो, बाकी काही नाही, पैशांचा पाऊस या सरकारतर्फे होत नाही शेतकऱ्यांवर। तर मित्रांनो, बघायचं झालं तर जे मे महिन्याची अवकाळीची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्हाला वाटत असेल की लागलीच ही रक्कम वितरित होईल, परंतु नाही मित्रांनो। गेल्या 5 ते 6 महिने जवळपास 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे मित्रांनो। जे मागच्या 2024 मध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली नाही। काल परवा बुलढाणा जिल्ह्यातून काहीतरी बऱ्याच कमेंट आले की बाबा आमच्या जे KYC करून बरेच दिवस झालेले आहेत आणि आमची रक्कम जे पावतीवर दाखवली ती रक्कम सुद्धा आमच्या खात्यावर वितरित झालेली नाही। त्यानंतर मित्रांनो, एवढा कालावधी लोटल्याच्या नंतर सुद्धा जर तुमच्या खात्यावर या रक्कम, आता जालन्याचंच उदाहरण घ्या मित्रांनो, 50 कोटी रुपयांचा निधी हा जवळपास अधिकाऱ्यांनीच गायब केला, 35 काहीतरी तलाठ्यांनी हा निधी गायब केलेला आहे, शेतकऱ्यांचा अतिवृष्टी अनुदान गायब केलेलं आहे। म्हणजे विचार करा मित्रांनो, शासनाचीच इथे चूक आहे, शासनाच्याच अधिकाऱ्यांची इथे चूक असताना सुद्धा शासनातर्फे दुसरी जी रक्कम आहे ती मंजूर करणं होत नाही आणि शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देणं होत नाही। तर तुमची जी मे महिन्याची नुकसान भरपाई ती लगेचच तुमच्या खात्यावर वितरित होईल असं तुम्ही सुद्धा या विचारात राहू नका। ही नुकसान भरपाई येता येता दिवाळी भिडते मित्रांनो। तुमची ही नुकसान भरपाई तातडीने जरी पंचनामे झालेले असले तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्य सरकारचा किती कारभार ढिला आहे। तो कारभार एवढा ढिला आहे की तुमची नुकसान भरपाई झालेली असून सुद्धा तुमच्या खात्यावर पुढल्या जन्मी म्हणलं तरी चालेल, त्या जन्मापर्यंत तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल। ही रक्कम जी मे महिन्याची अवकाळी जी अतिवृष्टी अवकाळीमुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, केळी पिकाचं वगैरे, चिकू पिकाचं, काही शेतकऱ्यांचं कांदा पिकाचं, भुईमुग पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होता होता दिवाळीच येणार आहे मित्रांनो। दिवाळीच्या जवळपास ही तुमच्या खात्यावर रक्कम वितरित होईल। त्यामुळे तुम्ही तरी सध्या तरी या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत राहू नका। फक्त तुमची जी प्रोसिजर आहे ते त्यांनी जे सांगितलेलं आहे, ज्या गोष्टींची पूर्तता करायला सांगितलेली आहे ती फक्त करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळेल तेव्हा तुम्ही इतरांना रक्कम मिळेल आणि तुम्हाला मिळणार नाही। त्यापेक्षा मित्रांनो, तुमची जी कागदांची पूर्तता करण्यास सांगितलेली ती लवकरात लवकर करून घ्या। आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे 8 दिवसाच्या आत पंचनामे करा वगैरे सांगण्यात येत होतं, अजून सुद्धा 8 दिवसाच्या आत पंचनामे करा म्हणजे 1 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये ती पंचनामे सुद्धा कुठे गेले काय माहिती नाही, अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही, बऱ्याच जिल्ह्यामध्ये पंचनामे झाले नाही। तर ही रक्कम सध्या तरी तुमच्या खात्यावर वितरित होणार नाही मित्रांनो। तर ही जी छोटीशी माहिती मित्रांनो, बरेच कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले, त्या कारणास्तव ही माहिती द्यावी लागली। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।